हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा 21वा आणि 22वा हप्ता म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता याबद्दल लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रचंड नाराजी झालेली आहे. प्रचंड नाराजी झालेली आहे. कारण गेल्या 2 महिन्यापासून सरकारने लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे पाठवलेले नाही आहेत. आणि अनेक लाडक्या बहिणी अशा होत्या की त्यांचं या 1500 रुपयांवर बचत गटांमधून लोन उचललेलं होतं, तर ते लोन परतफेड कसं करायचं याबद्दल लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. सोबतच आता हा तिसरा महिना चालू आहे, म्हणजेच आता 1500 रुपये भेटणार, 3000 भेटणार की 4500 भेटणार, की सरकार हे जे मधातले मार्च आणि एप्रिल हे दोन्ही पेंडिंग हप्ते आहेत ते देणारच नाही, याबद्दलही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, सोबतच एक आनंदाची बातमी आलेली आहे. जी-आर आणि तारीख एक्झॅक्टली कधी येणार याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि लाडक्या बहिणींनो, तुमच्या ज्या प्रतिक्रियानं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण आता जर आपण फक्त आणि फक्त हातावर हात देऊन बसलो, तर आपल्याला 1500 पण नाही मिळणार, 3000 पण नाही मिळणार आणि 4500 सुद्धा मिळणार नाही. कारण सरकार पेंडिंग लाभ लाडक्या बहिणींना देत नाही. तुम्ही बघा लाडक्या बहिणींनो, आजची तारीख जर तुम्ही बघायला गेलात, तर आजची तारीख आहे 8 म्हणजे फ्रायडे. बरोबर? उद्या सॅटरडे आणि संडे. गेलेच 9 तारखे. आज जर जी-आर नाही आला तर उद्या येणार नाही, परवा येणार, सुट्टीच आहे. मग तो गेला 11 ते 16 या तारखांमध्ये. बरोबर? जी-आर येणार आणि लाडक्या बहिणींनो वितरण होणार. एवढं तर माहिती तुम्हाला. मग तुम्ही विचार करा, 21वा हप्ता गेला, मार्चचा गेला, 22वा गेला आणि आता मेचे 15 दिवस सुद्धा जातील. बरोबर? मेचे 15 दिवस सुद्धा जातील. तर तुम्ही विचार करा, या मे महिन्यामध्ये कोणता लाभ यायला पाहिजे आपल्याला? मे महिन्याचा लाभ यायला पाहिजे. बरोबर? तर आपल्याला भेटणार कधी? मार्च महिन्याचा लाभ. मग एप्रिलचा कधी देतील? मेचा कधी देतील? तर मला स्वतः असं वाटतंय लाडक्या बहिणी, हे स्वतःचं मत आहे, की सरकार आपल्याला मार्च आणि एप्रिलचा हप्ता देणार नाही म्हणजे नाही. म्हणतील की पेंडिंग झाले, आता आम्ही याचा लाभ देणार नाही. आम्ही तुम्हाला मे महिन्याचा लाभ देऊ. आम्ही तुम्हाला मे महिन्याचा लाभ देऊ. मी कालही हेच बोललो होतो. पण असं जर झालं लाडक्या बहिणींनो, तर हे 2 हप्ते आपल्याला भेटणार नाही. म्हणून यासाठी आपल्याला आवाज उठवणं गरजेचं आहे. जर आवाज उठवला नाही, तर समजून घ्या लाडक्या बहिणींनो, आपल्याला पैसे भेटणार नाही. तर आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर हे जे बोगस सरकार आहे, नालायक सरकार आहे, ढोंगी सरकार आहे, मतलबी सरकार आहे. जेव्हा लाडक्या बहिणींची गरज होती, तर तेव्हा सरसकट लाडक्या बहिणींना पैसे वितरित केले. पण आता त्यांना असं वाटतंय लाडक्या बहिणींची गरज संपली, म्हणून त्यांनी पैसे वितरित बंद केले किंवा 2 महिन्यापासून आपल्याला लाभ दिला नाही. तर तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो? तुम्हालाही असंच वाटतं का हे सरकार पेंडिंग लाभ देत नाही, म्हणजे मार्च आणि एप्रिलचा या ठिकाणी लाभ देणार नाही, फक्त मेचाच या दिवसांमध्ये देईल? पण असं व्हायला नको. म्हणून लाडक्या बहिणींनो, आपण आवाज उठवणं गरजेचं आहे. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला फक्त 1500 रुपयावर समाधान मानायचं आहे, 3000वर समाधान मानायचं आहे की 4500वर समाधान मानायचं आहे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती असेल की जर हप्ते आले नाहीत, तर जे पेंडिंग लाभ आहे सरकार देत नाही. बरोबर? आणि असं मी आज नाही म्हणत आहे. जो मी इतिहास बघतोय या 20 हप्त्यांचा, या 20 हप्त्यांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, तर पेंडिंग लाभ कोणत्याही बहिणींना भेटलेला नाहीये. कोणत्याच बहिणीला भेटलेला नाहीये. मग आता मार्च सुद्धा पेंडिंग मध्येच आहे, एप्रिल सुद्धा पेंडिंग मध्येच आहे आणि मेचे 15 दिवस होणार आहे. मग तुम्ही विचार करा, हे 2 हप्ते भेटू शकतात का? हा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे तुमच्यासमोरही, माझ्यासमोरही. आणि लाडक्या बहिणींनो, हे जे सरकार आहे, या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीये. तुम्ही जर बघितलं असेल, 5 मेला मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेबाबत काहीही बोलण्यात आलेलं नाहीये. मग इतकी दिरंगाई या योजनेबद्दल का? तर अशीच एक न्यूज साम टीव्हीनी छापलेली आहे, तुमच्या समोर आणतोय बघा. लाडकी बहीण योजना म्हणजे 8500, 3000 की 1500 लाडक्या बहिणींच्या खात्यावर किती रुपये येणार? मार्च, एप्रिल आणि मे महिना हप्ता रखडलेला आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना अजूनही मार्चचा हप्ता देण्यात आलेला नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळणार याची चर्चा सुरू आहे. फक्त चर्चा आहे. अजून भेटणार का तेही माहिती नाही. लाडक्या बहिणींना मार्चचा हप्ता कधी मिळणार? सांगतो मी. आताच व्हिडिओमध्ये सांगतो. तर या जो येणारा वीक असेल लाडक्या बहिणींनो, 11 ते 16 या तारखांमध्ये आपल्याला वितरित होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. या 11 ते 16 तारखेमध्ये
आपल्याला जी-आर पण येऊ शकतो आणि वितरण सुद्धा होऊ शकतो. पण हे सरकार समजा ठीक आहे, त्यांना पोस्टपोन करायचं आहे, वाढवायचं आहे, थोडं लेट करायचं आहे. पण मला असं म्हणायचं आहे, की एखादी पत्रकार परिषद घेऊन का बरं याबद्दल सविस्तर बोलत नाही? हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे, की एखादी Facebookला पोस्ट टाकून द्यायला पाहिजे. महाराष्ट्राच्या आदिताई तटकरे मॅम यांनी किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एखादी पोस्ट टाकून सांगायला पाहिजे, की बाबा आम्ही आता सध्या नाही देऊ शकत, तर पुढच्या महिन्यामध्ये हे दोन्ही महिन्याचे पैसे देतो. अशा पद्धतीचं काहीही या ठिकाणी चर्चा केलेल्या जात नाही आहेत. म्हणजे इतकी दिरंगाई का बरं? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आहेत आणि गेल्या 2 महिन्यापासून का बरं हे पोस्ट करत चालले आहे? तर हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण लाडक्या बहिणींच्या गरजा जर लाडकी बहीण आदिताई तटकरे आपली समजून घेत नाहीये, तर मग या लाडक्या बहिणींच्या गरजा कोण समजून घेणार आहे? बरोबर? तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका लाडक्या बहिणींनो, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की टाका. तुम्हाला उत्तर द्यायला आता मी सविस्तर आहे. मे महिन्यात लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार? सगळं सांगतो. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मे महिना सुरू झाला आहे, तरीही महिलांच्या खात्यात अजून मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. जवळपास 2 महिने हप्ते रखडलेले आहेत. त्यामुळे आता रखडलेले हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लाडकी बहीण योजनेत महिलांना फक्त एका महिन्याचे 2 किंवा 3 महिन्याचा हप्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. तर मला असं वाटतं, की सरकार तुम्हाला पेंडिंग लाभ देणार नाही आणि काय म्हणतील, की बाबा जे हप्ते गेले ते गेले जाऊ द्या. बरोबर? जे हप्ते गेले ते जाऊ द्या. आता तुम्हाला नवीन हप्ता सुरू करतो म्हणजे मे पासून हा जो हप्ता आहे तो सुरू करतो असं. लाडकी बहीण योजनेत महिलांचा मार्चचा आणि एप्रिलचा हप्ता रखडलेला आहे. दरम्यान 2 हप्ते एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान अजूनही फक्त मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यानंतर आता मे महिन्याच्या हप्त्याची चर्चा सुरू झाली आहे. लाडक्या बहिणींना 3 महिन्याचे पैसे एकत्र येणार असल्याची चर्चा होत आहे. म्हणजे ₹4,500 लाडक्या बहिणींनो, हे जे चर्चा चालू आहे म्हणते तुम्ही विचार करा. सरकारकडे ₹1500 देण्याची सरकारची आता नियत आपल्याला दिसून येत नाही. तर खरंच ₹3000 देतील का? खरंच ₹4500 देतील का? हाही विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मला नाही वाटत की सरकार तुम्हाला आता 4,500 किंवा ₹3000 देतील. पण तुमच्या प्रतिक्रिया येणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही सपोर्ट केला ना लाडक्या बहिणींनो, तर आपला आवाज बुलंद होईल. अन्यथा काय, कुठेतरी हा व्हिडिओ YouTubeला पडलेला राहील. पण तुम्ही जर या व्हिडिओला सपोर्ट दिला, तर हा व्हिडिओ सरकारपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो आणि हा जर बुलंद आवाज सरकारपर्यंत पोहोचला, तर सरकारला जे डोकं ठिकाणावर ठेवून काम करावं लागेल. अन्यथा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता पेंडिंग लाभ तर भेटणार नाहीच आहेत. बरोबर? मी तुम्हाला क्लिअर कट सांगतोय. तर लाडकी बहीण योजना तुम्हाला काय वाटतं, की तुम्हाला ₹1500 भेटायला पाहिजे, 3000 भेटायला पाहिजे, की 4500 भेटायला पाहिजे? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या मनामध्ये ज्याही शंका आहेत या योजनेबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. मार्चपासून हप्ता रखडलेला आहे, त्यामुळे 3 महिन्याचे ₹85 एकत्र येणार का? असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झालेला आहे. दरम्यान मार्च आणि एप्रिलचा एकत्र येणे असल्याची चर्चा सुरू होती. अजूनही पैसे जमा झाले नाही. त्यामुळे आता महिलांना मार्चचे 1500 की 2 महिन्याचे 3000 की मार्च, एप्रिल में 3 महिन्याचे ₹4500 भेटतात याकडे लक्ष लागलेले आहे. लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी सरकार लाडक्या बहिणींना अल्मोस्ट 2 महिन्याचे पैसे एकत्र देऊन दूर करू शकतात. अन्यथा जेव्हा आता निवडणूक होईल, तेव्हा लाडक्या बहिणी या सरकारला सरकारची जागा दाखवून देणार आहे. यामध्ये मला कोणतंही दुमत नाही. दाखवणार म्हणजे दाखवणार सरकारला त्यांची जागा. जी-आर कधी येणार? या वीकमध्ये जी-आर आणि आपलं वितरणाची तारीख सुद्धा होणार. ही आनंदाची बातमी आहे. आणि लाडक्या बहिणींनो तुम्हाला किती भेटणार? 1500, 3000, 4500. तर मला पर्सनली वाटतं, की सरकार तुम्हाला फक्त ₹1500च देणार आणि तेही जे हप्ते असतील ना, जो 1500चा तो आय होप तो मार्चचा असायला पाहिजे. पण मला सांगितलं पेंडिंग लाभ देत नाही. म्हणून आता बघूयात आपण वेट एंड वॉच करण्यापेक्षा आपला दुसऱ्याकडे नाही, फक्त तुमचा सपोर्ट असेल, तर हा व्हिडिओ सरकारपर्यंत नक्की पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून सरकार लवकरात लवकर ती स्टेप घेतील. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.